गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्देवल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. माऊली. आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य भोसले बाबा, कदम बाबा, तुकाराम वाजे बाबा आदी आदी सर्व संत महात्मे आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा किंवा अमूर्तची परिमूर्तू. अमूर्त काय आहे आणि मूर्त काय आहे? अमूर्त अधिष्ठान रूप चैतन्य आणि मूर्त त्याच्यावर अध्यस्त असलेलं जगत. अमूर्त म्हणजे ज्याला मरण नाही असं, आणि मूर्त म्हणजे नसलेलं, दिसलेलं, नाशिवंत आणि मरणार. एक अविनाशी आहे आणि एक नाशिवंत आहे. एक अव्यक्त आहे, एक व्यक्त आहे. हां, एक निर्गुण आहे, एक सगुण आहे. एक आकारवान आहे, एक निराकार आहे. एक दिसणार आहे आणि एक असणार आहे. एक असलेला आहे, एक दिसलेला आहे. एक निराभास आहे आणि एक भासमान आहे. बस तेवढा विवेक जागा ठेवायचा आहे. असलेली गोष्ट अमूर्त स्वरूप. मग जे प्रकरण आहे गुरुस्तवन आणि श्री गुरूंचं वर्णन करताना भूमिका पुढे आले की श्री गुरु हे मूळ अमूर्त स्वरूप आहे. मूळ स्वरूप कसं आहे? गुरु साक्षात परब्रह्म. हो, वर्णन आले. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. गगन नाही बरं का, गगन सदृश्यम, गगनासारखे व्यापक. आता इकडून पाहिलं तर गगनापेक्षा दुसरं काही व्यापक नाही, म्हणून गगन सदृश्यम तत्वमत्यादि लक्ष्यम. हा, एकम नित्यम विमल मचलम. विमल मचलम, विमल म्हणजे पवित्र, अचलम स्थिर असं तत्व. सर्वाधी साक्षीभूतम, सर्वांच्या हृदयामध्ये सर्व काळामध्ये
स्थित असलेलं, अधिष्ठान रूपाने असलेलं, भावातीतम, कोणत्याही भावात न येणारं, म्हणजे अभावात्मक नव्हे, भावाच्याही पलीकडे, भावाच्या अतीत असलेलं, म्हणजे अभावात्मक नव्हे, भाव अभावाच्याही पलीकडे असलेलं, भावालाही अधिष्ठान आणि अभावालाही अधिष्ठान असलेलं तत्व, भावातीतम त्रिगुणरहितम, तीन गुणाच्या पलीकडे असलेलं, ज्याला दत्त म्हणतो आपण. दत्त हे पद तीन गुणाच्या पलीकडे आहे. भावातीतम त्रिगुणरहितम असं सद्गुरूंचं स्वरूप. असे सद्गुरू आमच्यासाठी मूर्त स्वरूपाला येतात. कारण ते मूर्त स्वरूपाला नाही आले तर आम्हाला ते कसं काय कळेल. ते जर उपाधीत नाही साकारलं तत्व, ते त्यांनी उपाधी जर धारण केली नाही तर आमच्यापर्यंत हा निरोप येईल कसा काय. म्हणून आमच्यासाठी अमूर्तची परी मूर्तू. मग श्री गुरु नेमकं कोणाला म्हणावं तरी कोणाला, असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित व्हायला पाहिजे. होतोच, होणं गरजेचं आहे. कारण श्री गुरु सद्गुरू या पदाला धरून बराचसा समाजामध्ये मागे पुढे पुढे मागे चाललेला आहे. मग श्री गुरु देहाचा आहे, श्री गुरु गुणाचा आहे, श्री गुरु गादीचा आहे, श्री गुरु कपड्याचा आहे, श्री गुरु उपाधीचा आहे, श्री गुरु मठाचा आहे, का श्री गुरु लक्षणाचा आहे. गुरु ओळखा, माऊलीच सांगतात, जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ संचने शाखा पल्लव संतोषती. जाणतेने गुरु भज, पण जाण्यासाठी काही लक्षणं पाहिजेत ना आम्हाला. कसं जाणावं श्री गुरुना आम्ही? दिसलेल्यावरून जाणावं का असलेल्या लक्षणावरून जाणावं आम्ही? माझा प्रश्न उपस्थित, माझ्या चिंतनात प्रश्न उपस्थित होणार आणि तुमचा त्याला दुजोरा लागणार. आपण सगळे श्री गुरूंचे शिष्य आहोत. लक्षणाचे श्री गुरु आहेत. कोणती लक्षणं श्री गुरूंची? लक्षणाने श्री गुरु ओळखायचे, उपाधीनं नाही. हो, देह म्हटलं की गुण आले आणि ते गुणातीत आहेत. काही अन्य उपाध्या सुद्धा असतील. आता बऱ्याचशा उपाध्या आहेत. महामंडलेश्वर, मठाधिपती, धर्माचार्य, पीठाचार्य, शंकराचार्य, ही सुद्धा एक पदच आहे. हे सुद्धा एक वेगवेगळी पदं निर्माण झालेली आहेत. आहेतच, सुरुवातीपासूनच आहेत. त्या पदाबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. ती भूमिका अंतःकरणाची तयार झाली की ते पद त्यांना प्राप्त होत असतं. मग पदानी श्री गुरु किंवा उपाधीनी श्री गुरु ओळखावेत का लक्षणाने श्री गुरु ओळखावेत? ज्यांच्याकडे काहीच पद नाही. शास्त्रामध्ये 3 लक्षणं त्याची आलेली आहेत. एक, ब्रह्मनिष्ठ. कसे पाहिजेत? ब्रह्मनिष्ठ पाहिजेत. त्या अधिष्ठान चैतन्य परब्रह्माची ओळख पाहिजे. ते कसं आहे, हो, त्याची व्याप्ती कशी आहे, दिसलेलं आहे का असलेलं आहे, सर्वत्र आहे तर कसं आहे. हो, प्रत्येक उपाधीला उपहित असलेलं चैतन्य आहे. उपाधीनं ते प्रगट झालेलं आहे. उपाधीच्या माध्यमातून विशेषत्वात आलं, पण उपाधी उपहित जे चैतन्य आहे, अंतःकरणाचा विचार केला तर उपाधी उपहित चैतन्य साक्षी आणि उपाधी अंतःकरण विशेषणाने युक्त विशिष्ट चैतन्य जीव. विशिष्ट विशेषणाने युक्त झालं अंतःकरण की तो जीव झाला आणि उपाधी उपहित झालं की तो साक्षी झाला. तिथेच आहे अंतःकरणाचं. मग विशेषण आणि उपाधी याच्यात काय फरक आहे? विशेषण काय करतं? आपले धर्म त्याच्यावर लादून दुसऱ्याची ओळख करून देतो. आपले धर्म दुसऱ्यावर लादायचे आणि त्याची ओळख करून द्यायची. मग आता आम्ही जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे, काय ओळख करून देतो आपण? मी शामराव, रामराव, काय पुढे असेल ते. बरोबर आहे की नाही? नावाचा त्याच्यावर मी म्हटलं अगोदर,
पण मी योग्य सांगितलं नाही, मी इकडचा धर्म सांगितला, इकडचे धर्म सांगितले. हो, सगळे धर्म आणि धर्मी. डोळा धर्मी आहे, पाहणं त्याचा धर्म आहे. पाय धर्मी आहे, चालणं त्याचा धर्म आहे. कान धर्मी आहे, धर्म त्याचा ऐकणं आहे. हात धर्मी आहे, धर्म त्याचा देवाणघेवाण आहे. मन धर्मी आहे, संकल्प विकल्प करणं हा त्याचा धर्म आहे. बुद्धी धर्मी आहे, निश्चय करणं हा तिचा धर्म आहे. चित्त धर्मी आहे, ध्यान करणं हा त्याचा धर्म आहे. अहंकार धर्मी आहे, व्यापणं, धारण करणं, धारणाशक्ती हे अहंकाराचा धर्म आहे. मग तुम्ही धर्म आहात का धर्मी आहात? तुम्ही धर्म बी नाही, धर्मी बी नाही. तुम्ही धर्मवान बी नाही आणि तुम्ही धर्मीवान बी नाही. तुम्ही निधर्मी हो, धर्माच्या पलीकडचे निधर्म, ते माझं स्वरूप आहे. मग असं जे विशेषणाने युक्त अंतःकरण आहे, मी सांगतो पण मी काहीतरी सांगतो, मी पद सांगतो, आपला धर्म त्याच्यावर लादतो आणि त्या मीची ओळख करून देतो, याला विशिष्ट म्हणायचं. याला विशेषणाने युक्त अंतःकरण तो जीव झाला. आणि आपली ओळख करून देतो, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, पण आपले धर्म त्याच्यावर लादत नाही. याला उपाधी उपहित चैतन्य साक्षी चैतन्य, म्हणजे ते अंतःकरण उपाधीला प्राप्त झालं. असं उपाधी उपहित चैतन्याची पारख असलेले, उपाधी उपहित चैतन्याची ओळख असलेली, उपाधी उपहित चैतन्याशी एकनिष्ठ असलेले, ब्रह्मस्वरूपाशी एकनिष्ठ असलेले जे जे महात्म्य आहेत, ते श्री गुरुचं पहिलं लक्षण आहे. हो, कुठे जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. हो, अशी भूमिका तयार झाली. अंतःकरण काही दिसू दे, दृश्य बाद होतं सहजच. हे दिसलेलं काही दिसू दे दृश्य, हे पहा दृश्य पडलेले आहेत आपल्या समोर, पण दृश्य पाहत नाहीत. दृश्याला अधिष्ठान असलेला परमात्मा, अधिष्ठान असलेलं चैतन्य तिथे नजर आहे. दृश्य बाद होत, दृश्य राहत नाही. दृश्य म्हटलं की पंचमहाभूत आहेत, आणि पंचमहाभूत म्हटलं की अविद्या आहे. अविद्या म्हटलं की पंचतन मात्र आहे. पंचतन मात्रा म्हटलं की महत्त्व आहे, आणि महत्त्व म्हटलं की माया आहे. आणि माया दिसलेली आणि भासलेली आणि असलेला परमात्मा. कुठेही घ्या, ह्याच्यात सगळं पंचमहाभूत. काही हातात घ्या, अणु रेणू काही आकाश काही घ्या, पंचमहाभूताशिवाय काहीच सापडायचं नाही. जे दिसलंय ते पंचमहाभूत आहे. त्याचाच एकतर काला करून केलेला आहे, नाहीतर एकतर वेगवेगळं झालेलं आहे. अपंचकृत किंवा पंचकृत एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये, बस. आणि असं अध्यस्त असलेलं दृश्य त्या परमात्म्यावर नटलेलं आहे. परमात्माच अन्यथा रूपाने पुढे आलेला आहे. देव नटला नाना परी, देखिला देखिला माय अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी. आनंद झालाय पण काहीच झाला नाही. पाबर का, थोडं लक्ष द्या. आनंद झालाय, बहु जव जव होये तव तव काहीच नोहे, काही न होणी आहे अवघाची जो. चांगदेव 65 मौली योग्याला मार्गदर्शन करतात. काय, बहु जव जव होये तव तव काहीच नोहे, आणि काही न होणी आहे अवघाची जो. बहु झाला पण काहीच झाला नाही, आणि काही न होता जसाच्या तसाच आहे. दृष्टांत दाखल सांगू. एक पाठीभर चिखल घेतला, नेहमीच सांगतो, सर्वांच्या ओळखीचा आहे आपल्या, आणि त्याची बनवली आम्ही खेळणी. एक लहान मूल बनवलं, त्याला चांगला कलर दिला, मस्त ते चमकायला लागलं. एक दोन त्याचे आई वडील बनवले, एक मोठा माणूस, एक त्याची पत्नी, असं त्यालाही कलर दिला. एक गाडी, बैलगाडी बनवली, बैल बनवली, गाय बनवली, म्हैस बनवली, एक चांगलं घर बनवलं टुमदार, व्यवस्थित सगळं बनवलं, त्याला कलर दिला आणि विकायला मांडलं पुढे. बाजारात विकतात बैल वगैरे असे कलर देऊन. कलर देऊन विकायला मांडल्याने किंमत सुरू झाली. गाय कशी दिली, ती लहान मुलगी कशी दिली विकली, पुन्हा ती झोपडी कशी विकली, बैल कशी, ते एक 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 त्याची किंमत सुरू झाली. ते समोरून पाहिलं कसं वेगवेगळं दिसतंय ना. हा बैल आहे, ही गाय आहे, ही झोपडी आहे, ही स्त्री आहे, ही दोघांची एक मुलगी आहे, हे त्यांचं घर आहे, ही गाय आहे. हे सगळं वेगवेगळं समोर पाहिलं, कुठून समोरून पाहिलं, वेगवेगळं दिसायला लागलं. आणि वेगवेगळी त्याची किंमत, कशावरून, आकारावरून, त्या रंगावरून त्याची किंमत ठरली. आणि तेवढ्यात काय झालं, जोरात वरून पाऊस आला.
हा, आता काय झालं? हा, पण वेगवेगळे झाले तेव्हा वेगवेगळे झाले होते का ती एकच होते? काय होता मुलीत? काय होता? चिखल, माती. आणि त्या बैलात काय होतं? माती. आणि त्या गायीत काय होतं? आणि झोपड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही. पण आमची नजर बिघडली ना, ही मुलगी आहे. असंच आहे, जगाकडून पाहिलं की सगळं अनेक आहे, आणि त्याच्याकडून पाहिलं तिथून तिथून मी पाहिलं. हो म्हणे, म्हणे अकर्ता मी नाही, म्हणे साक्षी मी अकर्ता, गुणची क्रिया जाता तेथून मग पाहता, म्हणे साक्षी मी अकर्ता, गुणची क्रिया जाता नियोजित. माऊली सांगतं, तिथून जर पाहिलं, त्या अधिष्ठान दृष्टीने जर पाहिलं तर काहीच नाही, आणि इकडून पाहिलं जीवदृष्टीनं तर मग सगळंच वेगवेगळं 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 आहे. दिसायला अनेक आहे पण असायला मात्र वस्तू एक आहे. पहा, कार्यदृष्टी असेल, काय चिंतन आपल्याला पुढे न्यायचं आहे. कार्यदृष्टी असेल तर वेगवेगळं आहे, कार्यात अनेकत्व आहे. किती कार्य पडलेत, आता आपणच इथं किती डबेत सगळे मिळून, आपल्या सगळ्यांचे. आता डबेच म्हणतो बरं का, मला म्हणतो, आता तुम्हाला कसं म्हणू, माझा तर डबा आहे, हे 100-1 डबे असतील. बरं, हे आणखी बारके बारके पडलेले इतर दृश्य. डबे अनेक आहेत का डब्याचं मटेरियल अनेक आहे? डबे ज्याच्यापासून बनवले ते वेगवेगळं आहे का? तुमचा डबा, माझा डबा, हे वेगवेगळं आहे का? ते काय आहे? कार्यात वेगवेगळं. हे सर आहेत, हे महाराज आहेत, हे ताई महाराज आहेत, इकडे बाबा, हे वेगवेगळं. ह्या कार्यदृष्टीने वेगवेगळं झालं. पण कारणात प्रवेश केला की दोनच आहेत. बरं का, एक युक्तिवाद पुढे आलाय आता. कार्यामध्ये अनेकत्व आहे, वेगवेगळी नावं, वेगवेगळा आकार, अनेक असंख्य कोट्यावधी, त्याच्यात काही कमतरताच नाही. पण त्याचा विचार केला, त्याचं भेदन झालं, त्या कार्याचा निराश झाला की 2 हाताशी येतात. अनेकातून दोघात प्रवेश झाला पाहिजे, कार्यातून कारणात प्रवेश झाला पाहिजे. कार्यामध्ये अनेकत्व आहे, कारणामध्ये 2 आहे. पहा, आपल्या परमार्थाची वाटचाल कुठे कुठे जाऊन थांबले, कशी आहे, कुठे अजून अनेकत्वच आहे. हे वेगवेगळं दिसतंय काही अनेकात, मला 2 तरी दिसू दे, 1 नंतर दिसू दे, पण पहिला 2 तरी दिसू दे, पहिले 2 तर कळू दे. मग ते 2 काय आहेत? तर 2 आहे ते प्रकृती आणि पुरुष. प्रत्येक वस्तूमध्ये, या डब्यामध्ये, या मोबाईलमध्ये, या हारामध्ये, या पिशवीमध्ये, काही घ्या हातामध्ये, दोघांचा व्यवहार आहे. कालच थोडासा विषय झाला. याच्यात माया आहे आणि याच्यात ईश्वर आहे, याच्यात प्रकृती आहे, याच्यात पुरुष आहे. माया आणि ईश्वरच आहे. पण जेव्हा जगत कार्याला सुरुवात होते तेव्हा प्रकृती होते, माया होते प्रकृती, आणि ईश्वर होतो पुरुष. काय? पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाचे नोवरी. आधी तो जन्मला, कोण? ईश्वर मायेच्या पोटी जन्मला, आणि पुन्हा ती झाली त्याची नवरी, प्रकृती झाली ती, आणि हा झाला पुरुष, आणि दोघांचा व्यवहार सुरू झाला. आधी ईश्वराला जन्म मायेनंच दिला. ईश्वर मायेचाच आहे. माया अध्यस्त ठरल्याबरोबर शुद्ध ब्रह्माचं, अधिष्ठान ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं मायेमध्ये, आणि त्याला नाव आलं ईश्वर. शुद्ध ब्रह्म अधिष्ठान, वरती अध्यस्त माया, आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब, असे 3 मिळून ईश्वर आला. ईश्वर केवढा? जेवढी माया तेवढा ईश्वर. माया काढली की ईश्वरच ब्रह्म आहे, माया आली की ब्रह्मच ईश्वर आहे. इकडं तिकडं हलायची काही कारण नाही. आपल्याला 2 पाहिजेत प्रत्येक पदार्थ. याच्यात 2 आहेत, 2 हा, अनेक नाही. अनेकात म्हटलं की हे सगळं आलं. पण आता अनेकातून दोघात जाऊ आपण, दोघातून एकात जाऊ आपण, तेवढं फक्त करू आपण. लक्ष द्या फक्त. हा, याच्यात प्रकृतीचं मायेचं आहे, आणि त्याच्यामध्ये पुरुषाचं काय आहे? तर अस्ति, भाती आणि प्रिय. हा, मग अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे प्रियत्व. बरोबर की नाही? मग मोबाईल आहे वाटतोय का नाही वाटतोय? जाऊ द्या, मोबाईल जरा बाजूला करतो. तुम्हाला आहे वाटतंय का नाही वाटतंय? आता आता घोटाळा झाला की नाही? तुम्ही आहे वाटतंय का नाही वाटतंय? आहे ना, माझं आहे पण सिद्ध आहे. बरोबर की नाही? आहे, हा, आहे वाटत, आणि नेहमी आहे मी, कधी नाही असं नाही. माझ्या आहेपणाला केव्हाच बाधा आली नाही.
मी आहे तसाच आहे, पहिल्यापासून आहे, मी कधीच बदललो नाही, माझा आहे पण सिद्ध आहे. आणि भाती मला माझं ज्ञान आहे कायमचं. आता ते चुकीचं सांगतो तो भाग निराळा, देहाला घेऊन माझं ज्ञान सांगत असतो. मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी अमुकचा आहे, मी तमुकचा आहे, मी इकडचा आहे, मी तिकडचा आहे, मी असा आहे तसं, हे बाकीचं त्याच्यावर लादून सांगतो. पण मी आहे, माझं ज्ञान माझ्या ठिकाणी सिद्ध आहे. हे पहा, ही भाती जी आहे याचं जर चिंतन केलं आपण ना, एक तुम्हाला फक्त लय चिंतन सांगतो. हा काय आहे? मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही? मोबाईल आहे की नाही? मग मोबाईल नाही, ही पृथ्वी आहे. दिसायला काय आहे? मोबाईल आहे, पण हिचं सगळं मटेरियल कशातून आलंय? पृथ्वीतून, मातीतून आलेलं आहे. ही माती आहे. दिसायला मोबाईल, असायला माती. माती कुठून आली? पाण्यातून आली, बरोबर आहे की नाही? दिसायला मोबाईल आहे, असायला काय? पाणी आहे. लक्ष द्या बरं का आता. हा पाणी कुठून आलं? रोज रोज तुमचा संबंध आहे बरं का ह्या सगळ्यांशी, पण त्याचं भान नाही आपल्याला. रोज ह्यांच्याशी खेळ चाललाय आपला. अग्नीतून आलं, पाण्याचा बाप अग्नी आहे, आणि ते अग्नीतच जातं. ते हे कार्यकारण भावाचं चिंतन आहे. हे आहे अग्नी मूळ, ह्याचं मूळ स्वरूप अग्नी आहे, पण दिसायला काय? मोबाईल, असायला अग्नी. अग्नी कुठून आला? वायूतून आला. आहे वायू, पण दिसायला काय आहे? मोबाईल. हा, वायू कुठून आला? थोडं थोडं बोला ना राव, काय एवढं? आकाशातून आला. आकाशाचं लेकरू आहे वायू, बरोबर की नाही? मग आहे, असायला आकाश आहे, प्रत्येक वस्तू, पण दिसायला काय आहे? मोबाईल आहे. हा, दिसायला मोबाईल, असायला आकाश. हा, आता आकाश कुठून आलं? काल सांगितलं होतं, हे व्यागात सांगितलं होतं काल. आज हळूहळू जरा गाडी घेतली. हा, आकाश कुठून आलं? आकाश कोणाचं लेकरू आहे? मायेचं लेकरू आहे. हा, मायेचं लेकरू आहे आकाश. मायेतून आलेलं आकाश. पहिलं बाळाला जन्म दिला, हो, प्रकृती आणि पुरुष, ते म्हणजे आकाश. आकाश मायिक आहे बरं का, लक्षात ठेवा. मायेच आहे. कधी असतं कधी नसतं, कल्पांती हे राहत नाही. आकाश सुद्धा. आकाश कुठे आहे हो? आकाश कुठे आहे तेवढं सांगा ना मला. आता हे काय प्रश्न झाला? ए दादा, आकाश कुठे आहे रे? ती सांगतील मुलं. मोठ्या माणसाला प्रश्न विचारलं इथे म्हणतात आम्हाला काय प्रश्न विचारताय का? काय प्रश्न नाही विचारत. हे या जनरली गोष्ट आहे परमार्थ. आकाश कुठे आहे? कुठे नाही असा प्रश्न विचारा ना मला. कुठे नाही आकाश? आकाश म्हणलं की आपल्याला वर बघायची सवय झाली. तुमच्या दोन बोटाच्या मध्ये काय? तुम्ही आ केल्यानंतर आत काय? कानात काय? नाकात काय? पोटात काय? और हे दंडात काय आहे? जे घनरूप आहे त्याच्यात काय? अहो, त्याच्यात आकाश नसतं तर सुई कशी आतमध्ये गेली असती? ते भिंत बांधले, भिंतीत काय? आकाश आहे. आकाशाशिवाय भिंत कशी तयार होईल? त्याच्या ड्रिल गेलंच नसतं ना, खिळा ठोकला नसतं आकाश नसतं तर. आकाश सगळीकडे आहे, सर्वत्र आहे, सर्वांच्या मध्ये आकाश. दिसायला मोबाईल आहे, हो, असायला मात्र काय आहे? माया. मायेपर्यंत पोहोचलो की नाही? आणि माया कुठून आली? एवढा खटका जरा चांगला मिटवा बरं का. माया कुठून आली? माया असलेली का नसलेली? आई नसलेली जी सगळी लेकरं आहेत. आता काय करा? वांजेच्या लेकरांनी घर भरले, त्याच्यात आपण अडकलो. माया नसलेली अध्यस्त. मग असायला माया आणि दिसायला मोबाईल. आता माया नसलेली आणि असलेलं ब्रह्म आहे. ब्रह्म दिसतंय काय? मोबाईल. मोबाईल आहे का ब्रह्म आहे? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हा, काय? एकची सोने नाना परी लेणे. हा, बाळे आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना परी भिंती. हा, रांजण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अजून काय? एकची तंतू नाना परी कपडे. हो, पुढे धोतर आणि लुगडे, का चोळी आणि लुगडे, काही म्हणा, जगामध्ये. हा, हे ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय अवघे ब्रह्मरूप, काही दुसरं नाही. पण ह्या आकाराने नामाने घोटाळा केला आमचा. याच्यामध्ये गुंतून पडलो आम्ही. आपला विषय चालला होता कार्यातून कारणात जाताना, कारणापर्यंत प्रवेश करताना दोघे आहेत, प्रकृती आणि पुरुष. काही हातात घ्या, याच्यात सुद्धा प्रकृती आणि पुरुष आहे.
याच्यात सुद्धा एक बाई आहे आणि एक पुरुष आहे. याच्यात सुद्धा बाईमध्ये सुद्धा एक पुरुष आहे आणि एक प्रकृती आहे. असं प्रकृती पुरुषाच्या व्यवहारामध्ये हे आकार आणि नाम जग पुढे आलेलं आहे संपूर्णपणे. अस्थिरूपानी पुरुष आहे, भाती रूपानी पुरुष आहे आणि प्रियत्व एवढा मुद्दा घेऊ. तुम्हाला सर्वात जास्त काय प्रिय आहे हो? सर्वात जास्त कशावर प्रेम करता? आपल्यावरच. आणि दुसऱ्यावर प्रेम करतात ते कशासाठी? बायको पत्नी पतीवर प्रेम करते पतीसाठी की तिच्या स्वतःसाठी? आम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे ते मी आहे. हो, माझ्याशिवाय मला दुसरं काही प्रिय नाही. आणि सगळं जे जोडलंय ते माझ्या प्रेमासाठी जोडलेलं आहे. मी ज्याच्यापासून मला प्रेम मिळत नाही त्याच्याशी आपली भांडणं आहेत. भाऊ असो, बहीण असो, बायको असो, मुलं असो. हे नाही, हे बरोबर नाही म्हणे, हे चांगलं नाही म्हणे, त्याला त्रास देते म्हणे, हे प्रेम देत नाही म्हणे. पास ज्याच्यावर वाद आहे ते आपल्या प्रेमाला बाधा आणली त्यांनी. पण प्रियत्व जे आहे ते पुरुषां प्रत्येक वस्तूमध्ये प्रियत्व आहे. प्रियत्वाशिवाय, भातित्वाशिवाय, अस्तित्वाशिवाय आणि नामाशिवाय रूपाशिवाय वस्तू तयारच नाही. नामरूप बाद होणार आहे. अस्तिभाती प्रिय मात्र जसंच्या तसं आहे. मग आता मोबाईल मागे गेला, अस्तिभाती प्रिय कुठं गेलं? आपल्या स्वस्वरूपामध्ये, सामान्य स्वरूपामध्ये ते असतं. वस्तू पुढे आली की ते प्रगट होत असतं. अस्तिभाती प्रिय. हे प्रियत्व, भातित्व, अस्तित्व पुरुषाचं आहे. म्हणून कारणामध्ये दोन आहेत आणि कारणही अध्यस्त ठरवायचं आणि एक अधिष्ठान ब्रह्म आहे. मोजायला 3 आहेत, दिसायला 2 आहेत आणि अजून काय? मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1च. असायला 1, दिसायला 2, मोजायला 3. 3 कोणते कोणते? हे जगत, माया आणि ब्रह्म. मोजायला 3 आणि दिसायला फक्त माया, मायेतले प्रकृती आणि पुरुष 2 आणि असायला एक शुद्ध ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. अशा पद्धतीनं प्रकृती आणि पुरुष प्रत्येक पदार्थामध्ये आपलं चिंतन चालू आहे. श्री गुरूंची लक्षणं आणि त्याच्यामध्ये श्री गुरूंची जी दृष्टी आहे ती अधिष्ठानावर असते, अस्तिभाती प्रियवर असते. प्रत्येक वस्तूला पाहताना नामरूप बाद होतं. दृष्टी आरपार झालेली आहे. अमुचा प्रकृती पलीकडील भाऊ, जरी कल्पने न लागशी पाहू, मज माझी भूते हेई वाहू, जे मी सर्व म्हणूनी. हो, असा प्रकृतीच्या पलीकडे गेलेला भाव आहे. हो, हे पहिलं लक्षण आहे श्री गुरूंचं ब्रह्मनिष्ठ. दुसरं लक्षण आहे श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे शास्त्रचिंतन असलेला श्री गुरु असावा. शास्त्रचिंतन का असावं? कारण शिष्याच्या प्रश्नाचं परिपूर्णतेने त्याला निराकरण करता आलं पाहिजे. शिष्याने विचारलं, मृत्यू कसा होतो? कोणाचा होतो मृत्यू? मला मृत्यू कसा नाही येणार? मी मरणार आहे का न मरणार आहे? जर श्री गुरुला शास्त्रीय ज्ञान असेल तर तो म्हणेल, तू कशाला त्याचा विचार करतो? तू आपलं नाम घे. मृत्यू कोणाला आहे? काल आपण सांगितलं कोणाला आहे मरण? स्थूल देहाला मरण आहे. सूक्ष्मदेह येणारा जाणारा आणि मी न मरणार आहे. अमूर्त असं माझं स्वरूप आहे. हो, हे चिंतन लक्षात असलं पाहिजे. जो जीव कसा झाला, ईश्वर कसा झाला, जीव ईश्वराचा काय संबंध आहे, शास्त्राचं ज्ञान पाहिजे. म्हणजे श्रोत्रिय असला पाहिजे. हे संपूर्ण जगत कोणत्या मटेरियल पासून झालं? जगताचं मटेरियल काय आहे? जगत असलेलं आहे का भासलेलं आहे का दिसलेलं आहे? जगत नाशिवंत आहे का सत्य आहे? आम्हाला तर जगत सत्य वाटतंय. काही नाशिवंत वाटतं, पण काही त्याच्यातले पदार्थ आम्हाला सत्य वाटतात. सगळेच पदार्थ मिथ्या वाटत नाही जगातले. मग हे कसं काय? जे सत्य वाटतंय ते सत्य आहे का आमचा भास आहे? मग ते सत्य कशामुळे वाटतंय? दुपारी एक प्रश्न आला होता, संसार मिथ्या आहे पण करावासा का बरं वाटतो? संसार मिथ्या आहे सगळ्यांना कळाला की नाही, तरी बी करावासा का बरं वाटतो? दुपारी झाला असं चर्चा करता करता काहीतरी निघत असतं. ताई होते तिथे, का बरं? आता आपण त्याचे साक्षीदार आहे, अनुभव आहोत. का बरं करावासा वाटतो संसार? संसार मिथ्या आहे, लटका आहे, फलकट आहे, सगळे प्रमाण आहेत, पण तरी बी करावासा वाटतो, तरी बी करतोच. का बरं? अहो, त्याच्यात आनंद आहे असा भ्रम झालाय आम्हाला. संसारामध्ये आनंद आहे असा भ्रम झाला म्हणून त्याच्यात आनंद शोधण्यासाठी उद्योग केला.
जन्मापासून आतापर्यंत जे जे उद्योग केले, लपडे केले, काय भांडाभांडी, मारामारी, पळवापळवी, ती कशासाठी केली हो खरं सांगा? आनंदासाठी. आता आनंद त्यातनं झाला नाही तर सोडा. त्यात नाही आनंद. साधू संत काय सांगतात, अरे ते आनंदाचं ठिकाण नाही. त्याच्यात किती जरी तो दिवे लावले तरी त्यात आनंद नाही तर सापडेल कसा तुला? आणि जीव भ्रमिष्ट झालाय त्याच्यात आनंद आहे, त्या विषयात आनंद आहे, तिथे आनंद आहे. बायकोत तरी असेल, मुलात तरी असेल, नोकरीत तरी असेल, पैशात तरी असेल, जमिनीत तरी असेल, कपड्यात तरी असेल, महाराजात तरी असेल, प्रवचनात तरी असेल, कशातच सापडे ना, कोणत्याच विषयात त्याला सापडे ना आनंद. हे बी परमार्थातला संसारच आहे. आमचा चिंतनाला मुद्दा उपस्थित होतो संसारातला, हो परमार्थ करावा का परमार्थातला संसार करावा, का संसारातला संसार करावा आणि परमार्थातला परमार्थ करावा. 4 भूमिका होतात. माझ्याकडे लक्ष द्या. संसारातला संसार करावा, संसारातला परमार्थ करावा. संसारिकांनी श्रेष्ठ कोणता सांगा, काय करावं ते नंतर पाहू. का परमार्थातला संसार करावा का परमार्थातला परमार्थ करावा? आम्ही आलो खऱ्या अर्थाने संसारातून परमार्थात, पण परमार्थात येऊन काय मांडामांडी केली आहे की नाही? संसार म्हणजे प्रवृत्ती, आसक्ती, हा काहीतरी अजून मिळवायचं आहे, याचं नाव आहे प्रवृत्ती, संसार. आणि मिळालेलं धरलेलं सगळं सोडणं, याचं नाव आहे परमार्थ. परमार्थ सोडण्याची प्रक्रिया आहे. परमार्थात सगळ्या प्रक्रिया सोडण्याकडे घेऊन जातात, हो निवृत्तीकडे घेऊन जातात. आणि संसारात सगळ्या जे क्रिया आहेत त्या प्रवृत्तीकडे, हो पकडण्याकडे, जमा करण्याकडे, जमा करणं, संग्रहित करणं, याचं नाव आहे संसार. आणि सोडत राहणं, त्याचा त्याग करत राहणं, त्याच्यातल्या आसक्ती बाजूला करत राहणं, हो हे आहे परमार्थाची भूमिका. वैराग्याचा विषय येतो तिथे. आपला श्रोत्रिय हा विषय पाहिजे. श्री गुरु कसे पाहिजेत? ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय पाहिजेत. आणि तिसरा मुद्दा आहे कृपाळू. त्याला जीवाचा उद्धार करण्याची तळमळ असली पाहिजे. आपले वाजे बाबा सद्गुरू सांगितले की कुठे जिकडे कोण असेल तिकडे जायचं आणि त्यांना समजावून सांगायचं, बाबा असा असा हा विषय आहे, काही शिक्षण आड येत नाही, बघ माझं कुठे काय झालंय तेव्हा, तरी सुद्धा परमार्थ किती छान व्यवस्थित होतो. शिक्षण असायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही नाही, पण शिक्षण असून शहाणपण नसेल तर ते परमार्थात नाही थांबत. शिक्षण नाही आणि शहाणपण आहे तर मग शहाण्याचा परमार्थ आहे. शिक्षण असेल तर चांगलंच आहे, पण त्याच्यावर शहाणपणाची फार गरज आहे. आणि या महात्म्यांच्याकडे होतं ती दूरदृष्टी, शहाणपण, हो. आणि ते जगाला सांगावं, ते जीवाला सांगावं आणि त्याचा जीवपणा, त्याची जीवदशा बाद करावी. तू कोण आहेस, तुझ्या मूळ स्वरूपावर त्या अधिष्ठानाची ओळख करून द्यावी आणि अधिष्ठानावर राहा. आणि त्याच्यासाठी एक रीत दिली, एक जो शब्द दिला. आता तो शब्द जो तो आलाय, संत एकांती बैसले, हा सर्व शास्त्रांचे सिद्धांत शोधिले, हो निवडून काढिले ते हे श्री हरीचे नाम. हो जो नैसर्गिक ध्वनी आहे, त्या ध्वनीपासून जो तयार झाला शब्द, तो शब्द दिला आम्हाला. आणि त्या शब्दामध्ये संपूर्ण शास्त्र, संपूर्ण जगताचं तत्वज्ञान, संपूर्ण परमात्म्याचं तत्वज्ञान, संपूर्ण शास्त्र वेदासहित त्या एका शब्दामध्ये आणलेली. एका शब्दाची फोड केली तर सगळं वेद शास्त्र 4 वेद त्याच्यात येतात. आणि तो शब्द संक्षिप्त केला की एकच होतो. आणि एकच शब्द एकच सांगतो, एकच सांगायचं आहे. अनेक झाले तरी एकच सांगायचं आहे, एकच शब्द आला तरी एकच सांगायचं आहे. आणि एक सांगून तो एक शब्द सुद्धा बाजूला होतो. ही रीत आहे, ही त्या चिंतनाची भूमिका आहे. तो सुद्धा शब्द राहत नाही. परवा ओवी आली होती पहाटे, सोहम ते ही अस्तवले, सांगतेची सांगणी झाली, दृष्टत्वेशी गेले दृश्य हे. दृश्य मावळलं, दृश्यासहित दृष्टा, हो विराम पावला, स्वस्वरूपी जो उठिला, दृष्टा दृश्येशी आटला, तो नेने काय राहटला इंद्रिय ग्राम, आत्मतत्वे वेष्टीला होई, तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टत्वेशी होत जाये तयाचेचे रूप, वेगळा राहिला नाही. हो तोही शब्द पुढे काढतीच नेमकी भूमिका आहे अमृतानुभवाची. हो तोही जाणार आहे. तोही एकासाठी सापेक्ष भावाने तो आणलेला आहे. अशा 3 लक्षणांनी युक्त श्री गुरु हे श्री गुरुचं मुख्य लक्षण आहे. काय जाणावं, हो आमचे महात्मे सांगायचे, हो की भाऊ
डोकं टेकवायच्या आधी जेवढा तुला काय विचार करायचा तेवढं कर, जेवढं तुला काय जाणायचं असेल तेवढं जाण. कधी कुठपर्यंत? जोपर्यंत पायावर डोकं टेकवत नाही तोपर्यंत तुला काय जाणायचं आहे, काय विचारायचं आहे ते विचार. आणि एकदा तिथे डोकं टेकवलं मग मात्र डोकं लावायचं नाही. जिथे डोकं टेकवायचं तिथे डोकं लावायचं नाही परत. नाही तर टेकवायच्या आधी काय कर, जाणतेने गुरु भजी अगोदर. काय तुला जाणायचं ते जाण, हे खरं ते खरं, कसे आहे काय तुला बघ, तुझं जेवढी बुद्धी आहे. पण ज्या क्षणी तू डोकं टेकवलं तुझं डोकं संपलं, डोकं परत डोकं लावायचं नाही तिथे. हो, नाहीतर पुन्हा आपलं जर डोकं लागलं तर समजायचं आपला रास झाला म्हणून समजायचं. हो, बऱ्याच वेळा मी चिंतनामध्ये मुद्दे उपस्थित करतो, गुरु करावा का शिष्य व्हावं. मी शिष्य झालो असा भाव असावा का मी गुरु केला असा भाव असावा. शिष्य होणं सोपं का गुरु करणं अवघड. काही सांगा. तुम्ही शिष्य बी आहे आणि गुरु बी आहे. आता इथे गुरु बसलेच की आणि शिष्यही आहेत. जो शिष्य नाही तो गुरु कसा होऊ शकेल. आणि शिष्याची बी लक्षणं सांगितली. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. हा, तनु मनु हो जीवे. पण पुढे ह्याच्यात अजून एक प्रकार आलाय, तन मन आणि धन, हे सुद्धा अर्पणाचे प्रकार सांगितलेले आहेत. हो, शिष्यत्व होणं, हो शिष्य होणं ही खरोखर कसोटी आहे. आणि जो शिष्य झाला तो त्या कृपेला परिपूर्णतेने पात्र झाला. अजून आम्ही शिष्यच नीट झालोय की नाही हा ज्याचा त्यांनी विचार करावा. हा, शिष्य होऊन जाणता होईल का जाणता होऊन शिष्य होईल. काही ठीक आहे ना, हरकत नाही. मुद्दा उपस्थित केला चिंतन तर चिंतनच होणार त्याचं. जाणता केव्हा होईल, बरोबर आहे, जाणता केव्हा होईल. हो, मी तुम्हाला अजून ओवी सांगतो. हो, जयाचे नि अपांग पाते, भेटे जाणतया जाणते. हो बाबा ओवी का, भेटे जाण जयाचे नि अपांग पाते, बंद मोक्षपणे आते. हो, भेटे जाणतया जाणते जयापाशी. हो, जाणतेचं लक्षण काय, दोन जाणते आहेत. तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला तर त्याला पूर्ण दोन जाणते आहेत. एक दृष्टा, दृश्यात अडकलेला दृष्टा, तो बी जाणता आहे नाही का. आता आम्हाला हे जाणायला लागलो, फूल आहे, हे मोबाईल आहे, हे बुक्का आहे, त्याच्यात परत डबी आहे, हे ग्रंथ, हे दृश्याला जाणणारा दृष्टा. आणि दृश्याला जाणून जो दृष्टा आहे त्या दृश्य सापेक्ष असलेल्या दृष्ट्याला बाद करून साक्षी दृष्टा एक. भेटे जाणतया जाणते. दृश्यातला दृष्टा, प्रमाता दृष्टा साक्षी दृष्ट्याला भेटला आणि आपलं प्रमातृत्व बाद केलं आणि साक्षीत्वावर आला. भेटे जाणतया जाणता, जाणता जाणत्याला भेटला. पण एक जाणता नेमत्यातला आहे आणि एक जाणता जाणत्यातला जाणता आहे. मग श्री गुरु काय करतात, नेमण्यातला जो जाणता आहे, अज्ञानातला जो जाणता आहे त्याला ज्ञानातल्या जाणत्याशी भेट करून देतात. भेटे जाणतया जाणते जयापाशी. हो, मग आपलं जाणते पण जे आहे दृश्याच्या सापेक्ष आहे का साक्षीत्वाच्या सापेक्ष आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे असं जाणणं आहे का ह्या दृश्याला बाहेर भौतिकाला जाणणं आहे. तुमचं जाणते पण तुम्हीच तपासा. मी तुमच्या समोर लक्षणं ठेवतो. तुमचं जाणणं पण इकडे गुणातीत आहे, गुणात आहे, दृश्यात आहे, बाहेर विज्ञानात अडकलं, भौतिकात अडकलं का साक्षीत्वावर आलंय, हे तुमचं जाणते पण तुमचं तुम्ही पहा. म्हणजे तुम्ही कोणते जाणत्यात, सगळेच जाणते आहेत बरं का, सगळे जाणते आहेत. पण दृश्याला धरून सगळे जाणते आहेत. आणि जो स्वरूपाला जाणणार आहे, जो प्रमेयाला बाद करून, प्रमाणाला बाद करून, प्रमात्याला बाद करून जो दृष्टा साक्षीत्वावर आला, प्रमाण, प्रमाता, प्रमेय त्यांची प्रमा बाद करून ही ब्रह्माची ज्याची प्रमा झाली तो साक्षीत्वावर आला. आता तो ह्याला जाणत नाही, ह्याला पाहून त्याला जाणतो.
दृश्याला पाहून अधिष्ठानाला जाणतो, उपाधीला पाहून उपहित चैतन्याला जाणतो. हो, ते हा खरा जाणता आहे. आणि तो बी जाणता उपाधी आहे तोपर्यंत तोही बाद होतो. त्याही जाणत्याला अविद्या उपाधी लागते आणि या जाणत्याला अंतःकरण उपाधी लागते. अंतःकरण उपाधीने जो पुढे जाणता आहे तो दृष्ट आहे, प्रमाता दृष्ट आहे. आणि अविद्या उपाधीचा जो आहे तो साक्षी दृष्ट आहे. असं शास्त्र चिंतन पुढे येतं. आणि बाकीचं जे जाणणं आहे ते लक्षणाने जाणायचं आहे. शिष्य, आता शिष्याची जी भूमिका सांगितली, हो पहा, सगळ्यांचे सोहळे गुरु केल्याचे सोहळे आहेत का शिष्य झाल्याचे सोहळे आहेत? मी आज शिष्य झालो म्हणून कीर्तन ठेवलंय, मी आज गुरु केला म्हणून पहा, हो, चिंतनाची भूमिका आहे शिष्य झाला पाहिजे. हो, आणि शिष्य तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्यांनी काहीतरी धरून ठेवलेलं आहे. त्याचं धरणं जोपर्यंत आहे तोपर्यंत शिष्यत्व नाही. सगळं सोडलं की तो खरा शिष्य झाला. शिष्य राहिलाच नाही. आता राखो जाता शिष्या ते, गुरुपण धाडिले थिते. अमृतानुभवली ओवी आहे. ते शिष्यही राहत नाही, ते शिष्य पणही जात. हे जाणते पण आहे. हो, आपला मुद्दा जो होता की शिष्य परिपूर्ण शिष्याची भूमिका बजवावी. आणि जो परिपूर्ण शिष्य आहे तोच गुरुपदाकडे जाण्यासाठी योग्य पद्धतीने त्याची वाटचाल होते. गुरु असा एकाएकी होत नाही, शिष्याच्या भूमिकेतूनच तो पुढे जात असतो. असं हे लक्षणाने युक्त कर्तव्य आहेत श्री गुरुची. हो, 5 प्रकारची कर्तव्य आहेत. पहिली लक्षणं सांगितली, कोणती कोणती? ब्रह्मनिष्ठ 1, हा, श्रोत्रिय 2, हा, आणि कृपाळू 3. आता कर्तव्य पाहू. 5 कर्तव्य आहेत श्री गुरूंची. हा, 3च कर्तव्य आहेत, त्याच्यामध्ये पोट भाग आहेत. पहिलं कर्तव्य आहे 5 प्रकारच्या भेदाचं निरसन करणं. कोणते 5 प्रकारचे भेद? ईश्वर 1, जीव 2, जड 3. वस्तू 3च आहेत, जीव, जड आणि ईश्वर. ह्या तिघांचे 5 झाले. जीवाजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद आणि जड जडाचा भेद, असे 5 प्रकारचे भेद आहेत. आणि या भेदाचं जो निरसन करून देतो हे सगळं अभेदात आहे. आज वेळ कमी आहे, ते सुंदर प्रक्रिया आहे. जीव ईश्वराचं ऐक्य, हो, जाता जाता सहज फास्ट मध्ये सांगून जातो. जीव आणि ईश्वराचा एवढाच घेऊ, जीव जडाचा नंतर पाहू कधी चिंतन आलं तर. ईश्वर म्हटलं की बाहेर व्यापून मोठा ईश्वर आहे ना, सर्वज्ञ आहे. आणि जीव म्हटलं की छोटा आहे, अल्पज्ञ आहे. आम्हाला प्रश्न पडतो, ईश्वर सर्वत्र आहे, सर्वांच्या हृदयात, जीव एकापुरता आहे, मग दोघे एक कसे असतील? तो सामर्थ्यवान आहे, सृष्टीचा कर्ता समजलं जातं त्याला, सृष्टीचा पालन करता समजलं जातं, संहार करता समजलं जातं त्याला. अशी त्याची भूमिका असताना जीव तर एवढा एवढा आहे. मग जीव आणि ईश्वर एक कसा असेल असा प्रश्न श्री गुरूंच्या समोर उपस्थित व्हायला पाहिजे. दोघांचं ऐक्य कसं काय? दोघे एक कसे काय होऊ शकतील? ईश्वर आणि जीव एक कसा असू शकेल? हा प्रश्न आहे आपल्या समोर. मग भूमिका अशी समोर येते, समजून घ्या. थोडा त्याचा विस्तार करायला वेळेचं बंधन आहे. वेळ संपलाय माझा, सवासा सांगितले. हा, ठीक आहे, एवढा मुद्दा फक्त घेतो आणि क्लिअर करू. ठीक आहे, एवढे मुद्दे येतात चिंतनाला की काही कमतरता राहत नाही. ईश्वर म्हटलं की 3 भूमिका आला. मगाशी सांगितलं, अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, त्याच्यावर माया, आणि मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे काय? ईश्वर. याला वाच्यांशात 3 घ्यावे लागतात. एक अधिष्ठान ब्रह्म, उपाधी अध्यस्थ माया, आणि त्या मायेत पडलेलं प्रतिबिंब शुद्ध ब्रह्माचं. हे 3 मिळून काय झाले? ईश्वर. आणि जीव सुद्धा 3 मिळून झाला आत्मा, ज्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. वरती उपाधी, अंतःकरण, हो, आणि त्या अंतःकरणामध्ये पडलेलं आत्मस्वरूपाचं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब चिदाभास. चिदाभास, अंतःकरण, उपाधी आणि अधिष्ठान आत्मा चैतन्य किंवा कुटस्थ, हे 3 मिळून जीव. तिकडे 3, इकडे 3. तिकडचे 3 कोण? ब्रह्म, माया, ईश्वर. इकडे 3 कोण? आत्मा, अंतःकरण, जीव. बरोबर. मग आता दोघांचं ऐक्य साधायचं आहे. मग काय करायचं? दोघांच्या उपाध्या बाद करायची. तिकडची माया बाद करायची. आता माया बाद केली, काय राहील खाली? आरसा बाजूला गेला, आरशातलं दिसेल का? माया बाद केली, प्रतिबिंब बाद झालं, राहिलं काय? शुद्ध ब्रह्म.
मायेचा निराश केला, माया बाद केली, माया बाद केल्याबरोबर ईश्वराचं ईश्वरत्व बाद झालं, ते शुद्ध ब्रह्म झालं. आणि इकडे अंतकरण उपाधीचा निराश केल्याबरोबर जीवत्व बाद झालं, चिदाभास बाद झाला, उरला तो आत्मा, उरला तो कुटस्थ चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्य किंवा आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्याचं ऐक्य अगोदरच आहे. याला समानाधिकरण म्हणतात, मुख्य समानाधिकरण. लक्ष, शब्द फक्त लक्षात ठेवा, बाकी फार ते लक्षात नका ठेवू. बरोबर. या दोन भूमिका म्हणजे जीवशिवाचं ऐक्य जे आहे ते अधिष्ठानाने आहे. इकडचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आत्मचैतन्य आणि तिकडचं चैतन्य ब्रह्मचैतन्य. ब्रह्माने आत्मा वेगळा नाही, आत भरलाय म्हणून आत्मा आणि बाहेर भरलंय म्हणून ब्रह्म, बस. बाकी काय दुसरं शब्दांचाच खेळ आहे, ते सगळं चैतन्यच आहे. आतला बी हरी, बाहेरचा बी हरी, आणि हरीच हरी आहे, हरीशिवाय दुसरं काही. अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या उपाधीचा बाद करणं, याचं यानी जीव शिवाचं ऐक्य साधलं जातं. आपला प्रबोध तेच चिंतन सांगतो, स ईश्वर अहम जीव, जीव आणि ईश्वर एक आहेत, तत्वम अशी, हे दोघे एक आहेत, असं प्रबोधाचं चिंतन आहे. असा प्रबोधाच्या शब्दाचा अर्थ आहे, अशा प्रबोधाच्या शब्दाच्या अर्थाचं ज्ञान आहे, अशा प्रबोधाच्या शब्दाच्या अर्थाचं ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि ते तुमचं माझं सर्वांचं एक आहे, आणि ते अमूर्त आहे, बाकी सगळं मूर्त आहे. आता उपाय वनवसंतु, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. हा एक 5 प्रकारच्या भेदाचं निरसन करणं. दुसरं कर्तव्य आहे आत्मत्वाने ब्रह्म साक्षात्कार करून देणं, अनुभवाला आणून देणं. हो, जे तत्व आहे अवस्थेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला ते अनुभवाला आणून देणं श्री गुरूंचं दुसरं कर्तव्य. आणि तिसरं दिसणाऱ्या जगताचा मिथ्यत्वाचा निश्चय करून देणं, ब्रह्माच्या सत्यत्वाचा निश्चय करून देणं, परिचय करून देऊन, हे एक कर्तव्य. आणि मिथ्यत्वाचा, दिसणाऱ्या जगताच्या मिथ्यत्वाचा निश्चय करून देणं तिसरं कर्तव्य. 3 कर्तव्य 3 लक्षणांनी, 3 कर्तव्यांनी युक्त, 3 लक्षणांनी युक्त श्री गुरु असावा, असं शास्त्र सांगतं. असं चिंतन पुढे येते. असा श्री गुरु, अव्यक्त असणारा श्री गुरु, अमूर्त असणारं श्री गुरूंचं स्वरूप आमच्यासाठी मूर्तात आलेलं आहे. आजही लक्षणांनी युक्त महात्म्य आहेत. आपली नजर, आपली दृष्टी तशी असेल तर आजही आहे. अशा महात्म्यांना ओळखून नामरूपाच्या पलीकडे दृष्टी घेऊन जाऊन त्यांच्या चरणांची सेवा साधावी, असा विनियोग आहे. तरच खऱ्या अर्थाने अमूर्त असलेलं आपलं स्वरूप, अमूर्त असलेलं श्री गुरूंचं स्वरूप, अमूर्त असलेलं जगताचं स्वरूप, अमूर्त असलेलं सर्वांचं स्वरूप आपल्या लक्षात येईल. आणि तेच खरं आपलं आहे, तेच खरं माझं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी हे सगळं अविद्येचं आडवं येऊन पडलेलं आहे. त्याला बाद करणं, याच्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे, याच्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे, याच्यासाठी समाधी षटकाची आवश्यकता आहे, याच्यासाठी मुमुक्षत्वाची आवश्यकता आहे, याच्यासाठी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची आवश्यकता आहे, आणि याच्यासाठी श्री गुरु कृपेची आवश्यकता आहे. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.